ही पाहू शकता फूट उंच मूर्ती केतवाडीमधली। नमस्कार मित्रांनो, मी मयूरेश, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर माझ्या यूट्यूबद्वारे मी आगमनाचे तर व्हिडिओ टाकले आहेत देवीचे नवरात्रीचे, आणि तसंच आपण इकडे आज केतवाडीमध्ये आलेलो आहोत। केतवाडीची आई 35 फूट उंच मूर्ती आहे, ते आपण बघणार आहोत आणि मुंबईतील आता आपण प्रसिद्ध देवी पाहणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। आता आम्ही इथे आलेलो आहे मंडपासमोर, आणि समोर बघू शकतात हा गेट आहे आणि खूप उंच आहे मंडप हे बघू शकतात। आणि आता आपण आतमध्ये जाणार आहे ती देवी पाहण्यासाठी। तर चला मग जाऊया। पाहू शकतात केतवाडीची आई, महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती, 12वी क्रॉस लेन। ही पाहू शकतात 35 फूट उंच मूर्ती केतवाडीमधली। खाली शिव आहे। ही महाराष्ट्राची सर्वात उंच मूर्ती आहे, आणि खाली आपण नरसिंह पाहू शकतो। एका हातात गदा आणि दुसऱ्या हातात भाला आहे। खूप छान मूर्ती आहे। हा तेच का। आता आम्ही देवीचं दर्शन घेऊन आलेलो आहोत केतवाडीच्या। खूप सुंदर मूर्ती होती नरसिंहावर, आणि खूप उंच मूर्ती होती। आणि आता आपण दुसरी देवी पाहण्यासाठी जाणार आहोत। तर चला दर्शन घेण्यासाठी जाऊया। आता आपण दुसऱ्या देवीजवळ आलेलो आहोत, आरणगवळीची डॅडी। आता चला मग तिचं दर्शन घेण्यासाठी जाऊया। हा गेट पाहू शकतात। आता हा गेटजवळ आलेलो आहोत। आतमध्ये गर्दी पण पाहू शकतात, आज जास्त आहे रविवार असल्यामुळे। समोर आता आपण डॅडीची देवी पाहू शकतो, आणि आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे। आता आम्ही डॅडीच्या देवीचे दर्शन घेतलेले आहे, आणि तसेच आता आपण तिसऱ्या देवीकडे जाणार आहोत, बायकाला पावणारी नवसाची देवी। आता तिचं आपण दर्शन घेऊया। तर चला जाऊया। नवसाला पावणारी बायकाळीची आई दुर्गा भवानी। हा गेट आहे देवीचा, खूप सुंदर गेट आहे, आणि इकडून आता आपण देवीचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे। असल्यामुळे इथे पण खूप गर्दी आहे, बघू शकता। डेकोरेशन पण एकदम छान केलेलं आहे। आता आपण चौथ्या देवीच्या इथे आलेलो आहोत, बकरी अड्ड्याची आई। आता तिचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत। तर चला आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया।
देवीचे दर्शनासाठी आलेलो अश्विन नाईकची. दर्शन घेण्यासाठी जाऊया. चला दर्शन घेण्यासाठी जाऊया पुढे. दरबार की कैसा फूल है. तर आपण सहाव्या देवीच्या दर्शनासाठी आलो. करिरोडची माऊली पाहू शकतात, खूप सुंदर. आपण सातव्या देवीच्या दर्शनासाठी चाललोय. जपाची देवी रामदूत मधली. चला. एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आलात, आपला वेळ देऊ. फोटोग्राफर आता आपण आठव्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. लालबागची माता, गणेश गल्ली. चला दर्शनासाठी जाऊया. समोर पाहू शकतात लालबागची माता. खूप सुंदर डेकोरेशन केलं. आता आपण लास्ट देवीचं दर्शन घेणार आहे. साई भक्त क्रीडा मंडळ 9वी देवी आपली. चला आता तिथं दर्शन घेण्यासाठी जाऊया.
खूप सुंदर मूर्ती आहे. प्रभाव पण पाहू शकतात. गरुड आहेत पाठी. हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर कसा वाटला व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.